नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे सांधेदुखी आणि त्यावर अत्याधुनिक उपचार. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर भूषण सबनीस. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. हॅलो. डॉक्टर भूषण सबनीस हे MS ऑर्थोपेडिक्स, DNB ऑर्थोपेडिक्स, MRCS, FRCS, ट्रॉमा अँड ऑर्थोपेडिक्स, ऑर्थोपेडिक अँड कॉम्प्लेक्स नी सर्जन, स्पोर्ट्समेड मुंबई येथे कार्यरत आहेत. डॉक्टर भूषण यांनी त्यांचे बेसिक मेडिकल ट्रेनिंग पुणे विद्यापीठातून आणि ऑर्थोपेडिक पोस्ट ग्रॅज्युएशन हे आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे येथून पूर्ण केलं आहे. त्यांना बहुमूल्य अशा ब्रिगेडियर KD खरे सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर 2005 ते 2015 मध्ये पुढील ऑर्थोपेडिक प्रशिक्षण आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतील स्पेशलायझेशनसाठी ते UK ला गेले. ते स्पोर्ट्समेड क्लिनिक, ग्लोबल हॉस्पिटल आणि HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मुंबई येथे नी सर्जन म्हणून काम करतात. ते विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि जॉईंट प्रिझर्वेशन अँड जॉईंट रिप्लेसमेंट्स, स्पोर्ट्स मेडिसिन अँड कॉम्प्लेक्स नी सर्जरीमध्ये तज्ज्ञ आहेत आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ते प्रसिद्ध आहेत. तर डॉक्टर, सुरुवात करताना जसा की आपला विषय आहे, तर घरात प्रत्येकाला संधिवाताचा त्रास हा असतोच. तर संधिवात म्हणजे नेमकं काय? तर आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संधी म्हणजे जॉईंट, वात म्हणजे दुखणं. म्हणजे संधिवात म्हणजे जॉईंटचं दुखणं हे आजकाल फारच कॉमन झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण सगळेच आजकाल खूप जास्त जगतो आहे. नोबडी इज कंप्लेनिंग. पण आपलं सगळ्यांचं वय खूप वाढत जात आहे. त्याचप्रमाणे आपलं वजन पण फार वाढत जात आहे. ओबेसिटी आता खूप कॉमन दिसायला लागलं आहे आपल्याला. अपार्ट फ्रॉम याशिवाय आपल्या सगळ्यांच्या ॲक्टिव्हिटीज हळू कमी व्हायला लागल्यात. सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर कमी झाल्यामुळे आणि डाएटच्या प्रॉब्लेम्समुळे सगळ्यांची बोन्स थोडे जास्त वीक जाणवत आहेत. आणि या सगळ्यांमुळे सांधेदुखीचा त्रास फार वाढीला लागला आहे. आणि माझ्या OPDमध्ये साधारणपणे 80 ते 90% पेशंट्स सांधेदुखीचे असतात आजकाल. बरोबर. डॉक्टर, या सांधेदुखीचे काही प्रकार आहेत का? हो, मेन 2 प्रकार सांधेदुखीचे आपण मानतो. संधिवात म्हणजे नॉर्मल आर्थरायटिस आणि आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जेनेटिक डिसीज आहे. आपण त्याबद्दल जास्त बोलणार नाही आज. पण नॉर्मल संधिवात म्हणजे वयोपरत्वे डिजनरेशन होऊन किंवा जॉईंट घासला जाऊन होणारा आजार म्हणजे संधिवात आहे. त्याबद्दल आपण जास्त लक्ष देणार आहोत आज. बरोबर. डॉक्टर, ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? तर आपण आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. तर कार्टिलेज म्हणजे जॉईंटचा जो सरफेस असतो ते अनफॉर्च्युनेटली आपल्याला जन्मातनं एकदाच मिळतं. म्हणजे वी आर बॉर्न विथ इट. ते खराब झालं तर नवीन येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आयुष्यात आर्थरायटिस होतोच. प्रत्येकाला ऑपरेशन लागतं किंवा प्रत्येकाला त्रास होतो असं नाही. पण वयोपरत्वे सांध्याची झीज होणं हे नॉर्मल गोष्ट आहे. आणि साधारणपणे 60-70च्या लोकांना जॉईंट वाकडे होणं, दुखणं हे फार कॉमनली दिसतं आपल्याला. आणि अशा लोकांना पुढे ट्रीटमेंटची गरज लागू शकते. बरोबर. आता आपल्या घरामध्ये कोणाला तरी गुडघ्याचा त्रास हा असतोच. तर गुडघा संधिवाताची प्रामुख्याने लक्षणं कोणती आहेत? तर मुख्यपणे चालताना होणारा त्रास. आता आपल्या शरीरातले 2 प्रकारचे मेन जॉईंट असतात, वेट बेअरिंग आणि नॉन वेट बेअरिंग. म्हणजे चालताना ज्याच्यावरती वजन पडतं ते जॉईंट्स, त्यांच्यावर संधिवाताचा त्रास जास्त होतो. म्हणजे त्यांना आर्थरायटिस फार लवकर होतो. एक तर शरीराचं वजन त्या जॉईंट्सवरती पडतं आणि जसा जॉईंट झिजला जातो त्याप्रमाणे जॉईंटची झीज असमान होते. बऱ्याच म्हणजे 90% लोकांमध्ये आर्थरायटिसच्या गुडघ्याचा आतला भाग जास्त झिजतो, बाहेरचा भाग कमी झिजतो. त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या घरात आजींना, आजोबांना पाहिलं असेल तर त्यांचे पाय असे बो लेगेड असतात. म्हणजे त्यांचे लहान मुलांचे पाय कसे फेंगडे असतात तसे पाय त्यांचे होतात आणि चालताना त्यांना त्रास होतो. आणि बऱ्याच वेळेला ते चालताना असे डुलत चालतात. दॅट इज व्हेरी क्लासिकल. आणि हे बॅलन्सचा त्रास नसून जॉईंट असमान झिजल्यामुळे पाय वाकडे होण्यामुळे त्रास असतो हा. याशिवाय मुख्य त्रास लोकांना दुखणं म्हणजे पेनचा असतो. पेनचे व्हेरियस प्रकार असतात. म्हणजे बसल्या बसल्या पण दुखायला लागला गुडघा याचा अर्थ सिव्हिअर आर्थरायटिस झालेला आहे. जर का माणसाला 100 मीटर 200 मीटर चालता येत असेल तर ते तरी पण मॅनेज करू शकतात. पण साधारणपणे 10 पावलं चालले तरी गुडघा दुखायला लागतोय, गुडघ्याच्या आतल्या बाजूला हात ठेवून चालायला लागतंय, पाय सरळ होत नाही, पाय पूर्ण वाकत नाही किंवा स्टिफनेस वाढणं हे क्लासिकल लक्षणं आहेत संधिवाताची. पूर्वीच्या काळी आपण वाताची 4-5 लक्षणं मानायचो की दुखणं, सुजणं, चालता फिरता न येणं किंवा जॉईंटची मुवमेंट कमी होणं आणि स्टिफनेस वाढणं आणि ॲक्टिव्हिटी कमी होणं हे सगळे टिपिकल संधिवाताचे लक्षणं आहेत. डॉक्टर, रुग्णांमध्ये सांधेवातीचं म्हणजे सांधेदुखीचं नेमकं निदान कसं केलं जाऊ शकतो?
सो सर्वात पहिलं म्हणजे क्लिनिकल डायग्नोसिस. म्हणजे एखादा पेशंट माझ्याकडे आला किंवा कुठल्याही डॉक्टरकडे गेला की तो डॉक्टर त्याला डिटेलमध्ये तपासतो. सो कोणी पेशंट आला की आपण सुरुवात त्याच्या कसा चालतोय त्याच्यापासून होते. त्याला गेट ॲनालिसिस म्हणतात. म्हणजे एखादा पेशंट चालताना कसा लंगडतोय, त्याच्या पायावर वजन देताना किती दुखतंय हे आम्हाला लगेच बघितल्यावर कळू शकतं. ही पहिली गोष्ट. दुसरं, तपासणी करताना पेशंटचे दुखणं काय काय आहे, कुठल्या प्रकारे दुखतं यावरती आम्हाला भरपूर सारी माहिती मिळू शकते. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्या पेशंटला मॉडरेट किंवा खूप जास्त सिव्हिअर आर्थरायटिस नसेल तर ते सांगतात की मला एक 100-200 मीटर चालता येतं, त्यानंतर मला गुडघा दुखायला लागतो, रात्री झोपेत मला दुखत नाही, पण कूस बदलताना गुडघ्याला गुडघा चिकटला की जास्त दुखतं, मग मला उशी घेऊन झोपायला लागतं. हे सगळे टिपिकल लक्षण असतात जे आम्ही क्वेश्चन्स म्हणून विचारतो पेशंटला तपासताना. या व्यतिरिक्त जेव्हा पेशंटला तपासतो तेव्हा त्याचा पाय किती वाकडा झाला आहे, त्या गुडघ्याची मुवमेंट किती होतीये, पूर्ण सरळ होतोय का, पूर्ण बेंड होतोय का, चालताना गुडघ्यामधनं किंवा मुवमेंट करताना गुडघ्यातनं आवाज येतोय का, एखाद्या स्पेसिफिक पॉईंटला दुखतंय का, एक गुडघा अडकतोय का चालताना, या खूप साऱ्या गोष्टी आपण बघून ठरवू शकतो. हे झालं क्लिनिकल असेसमेंट. आता या व्यतिरिक्त सगळे डॉक्टर्स पेशंटला एक्सरे सांगतात, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सरे गुडघ्याचा काढताना नेहमी स्टँडिंग एक्सरे असावा. म्हणजे उभं राहून पेशंटचा काढलेला एक्सरे हाच खरी माहिती देऊ शकतो की गुडघ्याची कंडिशन कशी येते. त्यामुळे स्टँडिंग एक्सरे, गुडघ्याचा समोरनं आणि साईडनी आणि गुडघा वाकवून काढलेला एक्सरे, याच्यामध्ये जॉईंटमध्ये स्पेस किती आहे ते आपल्याला कळतं. जॉईंटमध्ये स्पेस असणं चांगलं असतं टू अ लिमिट. म्हणजे आपल्याला एक्सरेमध्ये जे हाडं दिसतात ते फक्त हाडं असतात, त्याच्यावरचं कोटिंग एक्सरेमध्ये दिसत नाही, कारण त्याच्यावरती कार्टिलेज, त्याच्यामध्ये कॅल्शियम नसतं. तेव्हा ही गॅप किती आहे त्यावरती आपण ठरवतो की आर्थरायटिस किती सिव्हिअर आहे. एखाद्याला सिव्हिअर आर्थरायटिस असेल तर हाडाला हाड पूर्ण चिकटतं, मग अशा वेळेला त्यांना ऑपरेशनची किंवा सर्जरीची गरज लागते. बऱ्याचशा पेशंटला जर का लिगामेंट इंजुरी असेल किंवा आतली खुर्च्या किंवा गादी जर का फाटली असेल असं वाटलं आम्हाला, तर आम्ही MRI स्कॅन सांगतो. MRI स्कॅन म्हणजे गुडघ्याचा आतनं काढलेला फोटो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी क्लिअरली कळतं की गुडघ्याची कंडिशन आतनं कशी आहे, म्हणजे कार्टिलेज किंवा खुर्च्या कशी आहे, आणि गादी आतली फाटली आहे का नाही, आतली लिगामेंट्स कशी आहेत, हे सगळं त्यामध्ये क्लिअरली कळतं आपल्याला. बरोबर. डॉक्टर, यामध्ये मग उपचाराचे नेमके कोणते कोणते पर्याय आहेत? आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आर्थरायटिसच्या व्हेरियस स्टेजेस आहेत. 1-2 मिनिटं तुम्हाला मी डायव्हर्ट करतो आणि आर्थरायटिस स्टेजेस सांगतो. तर हे मी एक मॉडेल आणलेलं आहे तुम्हाला दाखवायला. तर हे गुडघ्याचं मॉडेल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे मांडीचं हाड आहे, हे नडगीचं हाड आहे, आणि त्याच्यामध्ये हे लिगामेंट असं त्यात तुटलेलं आहे, कारण हे गुडघा वाकडा त्याशिवाय. तुम्ही जर का नीट पाहिलं तर हा जो निळा भाग दिसतोय तो कार्टिलेजचा भाग आहे, पांढरा किंवा पिवळा भाग आहे तो बोनचा भाग आहे. तर नॉर्मल जॉईंटमध्ये जसं भिंतीवरती प्लास्टर असतं तसं हाडांवरती कार्टिलेजचं कोटिंग असतं, आणि हे कोटिंग फार महत्त्वाचं असतं, कारण याच्यामुळे जॉईंटची मूवमेंट फ्रिक्शनलेस किंवा विना घर्षण होऊ शकते. म्हणजे जॉईंट साधारणपणे असा वागतो आपला, आणि या मूवमेंट करता या 2 सरफेसेसमध्ये फ्रिक्शन झालं नाही पाहिजे. आता याच्या व्यतिरिक्त गुडघ्याच्या आतमध्ये या 2 C शेप खुर्च्या असतात, याला मेनिस्कस असं म्हणतात, आणि या शॉक ॲब्सॉर्बरचं काम करतात. हे साधारणपणे गुडघ्याचं हे डिझाईन आहे. तर नॉर्मली जे कार्टिलेज कोटिंग असतं आपल्या नारळाच्या खोबऱ्याप्रमाणे सॉफ्ट आणि व्हाईट रंगाचं असतं, पण जेव्हा आर्थरायटिस वाढायला लागतो तेव्हा ते हळू झिजायला लागतं. आता हा मॉडरेट लेवलचा आर्थरायटिस झालेला आहे. तुम्हाला दिसतंय की याच्या आतमध्ये खोका पडल्यासारख्या आर्थरायटिस सुरू झालेला आहे, आणि जॉईंट हळू झिजायला लागला आहे, आतलं हाड दिसायला लागलं आहे, कार्टिलेज झिजायला लागले, बऱ्याच वेळेला गादी पण फाटते, आणि जॉईंटमधलं फ्रिक्शन किंवा घर्षण वाढायला लागतं. जसा आर्थरायटिस अजून सिव्हिअर होतो तसा जॉईंट अजून खराब दिसायला लागतो, म्हणजे एक्स्ट्रा हार्ड बनायला लागतं. म्हणजे ज्यांना सिव्हिअर आर्थरायटिस असतो त्यांना गुडघ्याच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला तुम्हाला ॲक्च्युली हाताला एक्स्ट्रा हार्ड वाढलेलं लागू लागतं, आणि जसा जॉईंट जास्त खराब होतो तसं जॉईंटची मूवमेंट कमी होते, हालचाल कमी होते, आणि चालताना जास्त डिफॉर्मिटी वाढायला लागते. आणि मग एक स्टेज येते की हा जॉईंट हालणं हे खूप पेनफुल किंवा दुःखदायक होतं, आणि मोस्ट पेशंट्सना मग अशाला चालता पण येत नाही, किंवा जिने चढणं उतरणं, नॉर्मल चालणं फिरणं हे सगळं अवघड होऊन जातं. मग अशा वेळेला त्यांना ऑपरेशनची गरज लागते. तुम्ही विचारला प्रश्न की यांना उपचार काय असतात. उपचार साधारणपणे 2 प्रकारचे असतात. कुठल्याही पेशंटला आम्ही लगेच ऑपरेशन शक्यतो सांगत नाही. सुरुवात नेहमी आपण नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंटनी करतो. म्हणजे शक्यतो सुरुवातीला ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन, म्हणजे एखाद्या माणसाला खूप चालल्यामुळे पेन होत असेल तर त्यांना चालणं कमी करा आणि सायकलिंग चालू करा किंवा स्विमिंग चालू करा, असं मी ॲडवाईस देतो. ज्याच्यामुळे गुडघ्यावरती वजन पडणार नाही असे व्यायाम गुडघ्याकरता फार उपयोगी असतात. सायकलिंग माझ्या मते सर्वोत्तम व्यायाम आहे,
आणि सायकलिंगमध्ये गुडघ्यावरती फक्त पायाचं वजन येतं, शरीराचं वजन येत नाही. त्यामुळे माझ्या 90% लोकांना मी सायकलिंग करायला सांगतो. स्विमिंग ऑफकोर्स पोहण्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही शरीराकरता, पण अवेलेबिलिटीनुसार पेशंट्सना मी ते ॲडवाईज करतो. ऑफकोर्स वजन कमी करणं हा सर्वात उत्तम उपाय आहे आर्थरायटिसला कंट्रोल करायचा. जर का एखाद्या माणसाचं 3 ते 4 किलो वजन कमी झालं तर त्याचा गुडघ्यावरचा इफेक्ट 3 ते 4 पट असतो. म्हणजे सपोज एखाद्या माणसाचं 4 किलो वजन कमी केलं, त्याच्या गुडघ्यावरचं 15 ते 16 किलो वजन कमी होतं. त्यामुळे त्याला चालताना फिरताना खूप सोपं जातं. या व्यतिरिक्त इंजेक्शन देऊ शकतो गुडघ्यामध्ये. जर का एखाद्याचा गुडघा अडकत असेल तर दुर्बिणीतनं ऑपरेशन करून तुटलेला काटलेचा भाग किंवा हाडाचा तुकडा काढू शकतो. हे झालं आपण सिंपल ट्रीटमेंट्सबद्दल. जर का एखाद्याचा गुडघा खूप सिव्हिअरली डॅमेज असेल, म्हणजे त्याला खूप सिव्हिअर आर्थरायटिस असेल, तर मग त्याला मात्र जॉईंट रिप्लेसमेंटची गरज लागू शकते. बरोबर. डॉक्टर भूषण, याचप्रमाणे नी जॉईंट्स म्हणजे नेमकं काय असतं? आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा गुडघ्याचा जॉईंट हा फार स्पेशल जॉईंट आहे. याची मुवमेंट खूप डिफरंट आहे. हा नुसता हिंज जॉईंट म्हणजे फक्त अशी मुवमेंट नसते, याच्यामध्ये थोडी रोटेशन मुवमेंट पण होते. त्यामुळे आपल्याला चालताना जेव्हा अनइव्हन ग्राउंडवरती चालतो आपण किंवा जमीन थोडी खडबडीत असेल तर आपला गुडघा ॲडजस्ट करू शकतो अशा मुवमेंट्स करून. पण जसा आर्थरायटिस वाढायला लागतो तसा गुडघा जास्त स्टिफ व्हायला लागतो आणि चालणं डिफिकल्ट व्हायला लागतं. तर या गुडघ्याच्या युनिक रचनेमुळे जर का आर्थरायटिस एका स्पेसिफिक लेवलच्या वरती गेला तर नॉर्मल ॲक्टिव्हिटी पण फार रिस्ट्रिक्ट होतात आणि मग अशा वेळेला पेशंटला काही ते इंटरव्हेन्शन करायला लागतं. आता इंटरव्हेन्शनबद्दल बोलायचं झालं तर 90% लोकांमध्ये आर्थरायटिस गुडघ्याच्या आतल्या भागात चालू होतो आणि हळूहळू वाढत बाहेरच्या भागात अफेक्ट करतो. 10% लोकांमध्ये गुडघ्याच्या बाहेरच्या भागाला आर्थरायटिस लवकर होतो आणि मग तो आतल्या भागात येतो. तर आर्थरायटिस हा कुठल्याही आजाराप्रमाणे ग्रॅज्युअली वाढणारा आजार आहे. त्यामुळे जर का योग्य वेळी तुम्ही उपचार केलेत किंवा योग्य वेळी आपण जर का इंटरव्हेन्शन केलं तर आर्थरायटिसचा वाढायचा वेग कमी करू शकतो, बऱ्याचदा थांबवू पण शकतो आणि फुल नी रिप्लेसमेंटची पेशंटला गरज लागू शकत नाही. बरोबर. डॉक्टर, मग नी रिप्लेसमेंट ऑपरेशन म्हणजे नेमकं काय असतं? नी रिप्लेसमेंट म्हणजे काय करतात त्यामध्ये? हो, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. बरेच लोक मला गुडघा बदली म्हणजे त्यांना वाटतं की पायाचा मोठा तुकडा काढून त्याच्या जागी आर्टिफिशियल तुकडा घालणार. असं नसतं. जर का तुम्ही विचार केला की हा जॉईंटचा आर्थरायटिस आहे तर याला आपण रिसर्फेसिंग विचार करूया. म्हणजे काय, तर जो जॉईंट झिजलेला आहे त्याचा 1 सेंटीमीटरचा भाग काढून त्याच्या जागी जर का मी आर्टिफिशियल जॉईंट घातला, म्हणजे आता हाय तुम्हाला जॉईंट सरफेस खराब झालेला ऑब्व्हियसली कळतोय दोन्हीकडचा, तर हे रिप्लेस करून जर का मी आर्टिफिशियल नी रिप्लेसमेंट आर्टिफिशियल नी आतमध्ये घातला, याला नी रिप्लेसमेंट म्हणतात. तर मी जर का हे काढून दाखवलं तुम्हाला तर लगेच इझिली कळेल. सो जर का पाहिलं तर एवढंच फक्त मला बदली करायला लागतं. हे फिमर म्हणजे मांडीच्या हाडाचं आणि हा नडगीच्या हाडाचा तुकडा, एवढंच फक्त 1 सेंटीमीटर हाडाचा तुकडा काढायला लागतो आणि हे पेशंटचं नॅचरल हाड आहे आणि त्याच्या जागी मला हे आर्टिफिशियल स्टीलचं किंवा सिरॅमिकचं इम्प्लांट घालायला लागतो. आणि हा सिमेंट म्हणून एक स्पेशल सबस्टन्स असतो, आपल्या नेहमीच्या सिमेंटसारखा नाही अनफॉर्च्युनेटली, आणि त्याच्यावरती घालून मग हा जॉईंट असा तयार होतो. युनिव्हर्सली जॉईंटचं डिझाईन फिक्स्ड आहे. मांडीच्या हाडाच्या एंडला एक स्टीलची कॅप येते, ही अशी दिसते. नडगीच्या हाडाच्या वरती एक स्टीलचं प्लेट येते, ती अशी दिसते आणि दोघांच्या मध्ये प्लास्टिकचा पीस असतो आणि याला साधारणपणे फुल नी रिप्लेसमेंट म्हणतात. आता अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे पार्शल नी रिप्लेसमेंट. मगाशी म्हणल्याप्रमाणे 90% लोकांमध्ये गुडघ्याच्या आतल्या भागाला आर्थरायटिस चालू होतो आणि तो ग्रॅज्युअली वाढत जाऊन मग बाहेरच्या भागाला अफेक्ट करतो. जर का पेशंट वेळच्या वेळी आले, जेव्हा रिमेनिंग जॉईंट चांगला असेल म्हणजे गुडघ्याचा अर्धा भाग चांगला असेल, अशा वेळेला फक्त अर्धा भाग रिप्लेस करू शकतो आणि यंग लोकांना ॲक्टिव्ह राहण्याकरता हे फार उपयोगी पडतं. तर हे प्युअर रिसर्फेसिंग म्हणता येईल याला. एवढंच फक्त आपण बदली करणार आहे. याला पार्शल नी रिप्लेसमेंट असं म्हणतात. तर दिस इज हे सध्याच्या आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ॲक्टिव्ह राहण्याकरता हे फार चांगले ऑप्शन्स आहेत, नी रिप्लेसमेंट आणि पार्शल नी रिप्लेसमेंट करणं. त्याच्यामुळे जॉईंटचं आयुष्य अजून वाढू शकतं आणि बाकीच्या जॉईंटचा त्रास होऊ शकत नाही. डॉक्टर भूषण, ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जी आहे ती साधारणतः किती काळ टिकते? हा पण एक खूप छान प्रश्न आहे. हे पेशंटच्या वयाप्रमाणे ठरतं. तर खूप ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा जाहिरातींमध्ये आपण बघतो 25, 30, 40 वर्ष तुम्हाला टिकतील. हे अनफॉर्च्युनेटली खरं नसतं. जेवढं पेशंटचं वय कमी तेवढं जॉईंटचं आयुष्य कमी. म्हणजे जर का एखाद्या पेशंटचं नी रिप्लेसमेंट 40-50 मध्ये झालं तर त्यांना 10 ते 15 वर्ष, मॅक्झिमम 15 ते 20 वर्ष जॉईंटचं आयुष्य नॉर्मल मिळू शकतं आर्टिफिशियल जॉईंटचं. कारण
यंगर लोकांमध्ये जॉईंटचे डिमांड जास्त असतात, त्याचा वापर जास्त होतो, त्याचं घर्षण जास्त होतं आणि त्याची झीज पण जास्त होते. त्यामुळे जर का 60-65 नंतर नी रिप्लेसमेंट केलं तर त्याचं आयुष्य 20 ते 25 वर्ष मिळतं असं एव्हिडन्स दाखवतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे स्टडीज आणि पेपर्स पाहिले तर 20 ते 25 वर्ष हे नॉर्मल आयुष्य आहे आर्टिफिशियल नी रिप्लेसमेंटचं 65च्या एज 65 वयाच्या वर्षानंतर. बरोबर. तर डॉक्टर भूषण सबनीस यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. संधिवातावर नेमके काय उपचार आहेत याबद्दल आम्ही अजून काही चर्चा करणार आहोत, पण वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सांधेदुखी आणि त्यावर उपचार यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर भूषण सबनीस आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, पार्शल नी रिप्लेसमेंटबद्दल सविस्तर अजून काय सांगाल? हो, माझा हा एक आवडता विषय आणि शक्यतो मी पूर्ण जॉईंट बदली पूर्ण जॉईंट बदली करणं टाळायचा प्रयत्न करतो. यंगर पेशंट ज्यांना फक्त आतल्या बाजूला आर्थरायटिस आहे अशा लोकांना पार्शल नी रिप्लेसमेंट एक वरदान आहे. आता हा जर का मॉडेल तुम्ही पाहिलं तर गुडघ्याचे 3 कंपार्टमेंट असतात, या गुडघ्याचे 3 कप्पे असतात असं समजा. आतला भाग, गुडघ्याच्या बाहेरचा भाग आणि वाटीच्या मागचा भाग असे 3 गुडघ्याचे कप्पे असतात. मी म्हटल्याप्रमाणे मगाशी 90% लोकांमध्ये आर्थरायटिस फक्त आतल्या भागात चालू होतो. अशा लोकांमध्ये जर का वेळेवरतीच उपचार केले तर फक्त पार्शल नी रिप्लेसमेंट त्यांना पूर्णपणे नॉर्मल आयुष्य मिळू शकतं. आणि या पार्शल नी रिप्लेसमेंटमुळे 10 ते 15 समटाईम्स 20 वर्षापर्यंत नॉर्मल आयुष्य पेशंटला मिळू शकतं. आता एखादा पेशंट माझ्याकडे 50मध्ये आला ज्याचा गुडघ्याचा आतला भाग पूर्णपणे झिजला आहे, त्यांना मी हे पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा युनि कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट ॲडवाईस करतो. आणि याच्यानंतर रिकव्हरी पण खूप पटापट होते, नॉर्मल आयुष्य पण लवकर जगता येतं. आणि जेव्हा हा जॉईंट झिजेल, जो 15-20 वर्षामध्ये होऊ शकेल, तेव्हा हा चेंज करून मला परत फुल नी रिप्लेसमेंट करता येतं. कारण नी रिप्लेसमेंटचा मेन प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक पुढची सर्जरी जास्त अवघड होत जाते आणि प्रत्येक पुढच्या सर्जरीचा रिझल्ट खराब होत जातो. म्हणजे जर का मी तुम्हाला फुल नी रिप्लेसमेंट दाखवला होता, तो जर का मी परत चेंज करायचा झाला, त्याला रिव्हिजन नी रिप्लेसमेंट म्हणतात, तर माझं अजून थोडं बोन लॉस होतो आणि मग त्याला वरती खालती मोठे रॉड्स घालून मला सर्जरी करायला लागते. रिझल्ट चांगले असतात, नाही असं नाही, पण जो पहिली सर्जरीचे रिझल्ट जे असतात तेवढे चांगले रिझल्ट कधी मिळू शकत नाहीत. म्हणून शक्यतो रिव्हिजन नी रिप्लेसमेंट लेट करावं. रादर पहिलं फुल नी रिप्लेसमेंट जितकं लेट करता येईल तेवढं चांगलं, असा जगातला सर्व नी सर्जन्सचं ओपिनियन आहे. त्यामुळे पार्शल नी रिप्लेसमेंट हे फारच उपयोगी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये फक्त जॉईंटचा जेवढा भाग झिजला आहे तेवढाच फक्त चेंज करतो आपण. जो उरलेला भाग आहे तो तसाच ठेवतो. म्हणजे खरा विचार केला तर फक्त 1/3 गुडघा आपण बदली केलेला आहे, याच्यामध्ये पूर्ण गुडघा बदली करायची गरज नाही आहे. पण हे सगळ्यांनाच करता येत नाही, त्याकरता काही स्पेसिफिक इंडिकेशन्स असतात. ज्या लोकांचं सेंट्रल लिगामेंट इंटॅक्ट आहे, ज्यांचा बाहेरचा कंपार्टमेंट कम्प्लिटली नॉर्मल आहे आणि वाटीच्या मागचा जॉईंट जास्त झिजलेला नाही आहे, ज्यांचा पाय खूप जास्त वाकडा नाही आहे, ज्यांची स्नायूंची ताकद चांगली आहे, जे जास्त ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना बाकी मेजर कुठला आजार नाही आहे, अशा लोकांना पार्शल नी रिप्लेसमेंट फारच उपयोगी पडतं. आणि शक्यतो पार्शल नी रिप्लेसमेंट करायचा माझा नेहमी प्रयास असतो, ज्याच्यामुळे पेशंट्स लवकर बरे होतात आणि लवकर ॲक्टिव्हिटी मेंटेन करू शकतात. बरोबर. डॉक्टर, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही जी आहे यानंतर साधारण रिकव्हरी कधीपर्यंत होऊ शकते, आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? तुम्हाला खूप साऱ्या जाहिराती बघायला मिळतील जेव्हा सांगतील की मी एका दिवसात उड्या मारायला लागलो. तसं नसतं अनफॉर्च्युनेटली. ऑपरेशन हे मोठं ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं. ऑपरेशनच्या साधारणपणे त्याच दिवशी संध्याकाळी किंवा नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजे दुसऱ्या सकाळी पेशंटला चालता फिरता यायला लागतं. पण सुरुवातीला वॉकर घेऊन चालायला लागतं. काही लोक ज्यांची मसल स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंची ताकद खूप चांगली आहे, ते बऱ्याच वेळेला वॉकर न घेता एका काठीवरती पण चालू शकतात. काही लोक तर बिना काठी पण चालू शकतात, पण हे रेअर असतं. जे नॉर्मल पेशंट माझ्याकडे असतात 65-70 या वयाचे, साधारणपणे बरेच दिवस त्रास सहन केलेला, स्नायू वीक झालेले, अशा लोकांना नी रिप्लेसमेंटनंतर साधारणपणे 15 दिवसानंतर नॉर्मल वाटायला लागतं. पहिले 7 ते 8 दिवस त्यांना पेन किलर्स घ्यायला लागतात, अँटीबायोटिक्स घ्यायला लागतात, थोडं दुखतं गुडघ्यामध्ये, टाके साधारणपणे 15 दिवसांनी निघतात आणि त्याच्यानंतर मग मुख्य ट्रीटमेंट म्हणजे फिजिओथेरपी. म्हणजे त्यांना भरपूर सारे व्यायाम करायला लागतात. मी माझ्या पेशंट सांगतो की 6 ते 8 आठवडे म्हणजे 1.5 ते 2 महिने कमीत कमी त्यांनी व्यायाम केला पाहिजे, तरच त्यांच्या स्नायूंची ताकद चांगली होईल आणि त्या नॉर्मल चालता फिरता येईल. इवन त्या स्टेज नंतर पण देर आर अप्स अँड डाऊन्स. म्हणजे सुरुवातीला थोडं वरती खालती होऊ शकतं, खूप चाललात की गुडघा सुजणं आणि थोडं दुखणं हे पण कॉमन असतं. पण मोस्ट लोक साधारणपणे महिनाभरामध्ये नॉर्मल चालणं फिरणं चालू करतात, जिने चढणं उतरणं चालू करतात आणि बऱ्याच वेळेला 6 महिन्यात ते विसरून जातात की कुठल्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे.
बरोबर. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर संधिवात म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्यावर अत्याधुनिक उपचार कोणते आहेत याविषयी डॉक्टर भूषण सबनीस यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली. आशा करते तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे